नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर अकोला से है, जहां पर केंद्रीय अर्थ संकल्प 2025 वर्तमान अकोला पालक मंत्री आकाश दादा पांडुरंग पुंडकर द्वारा सरकार के उपलक्ष्य में आज पत्रकार परिषद का आयोजन हुआ, जिसमें केंद्र सरकार की उपलब्धि के बारे में कुछ बातें बताई गई, जिनमें केंद्रीय अर्थ मंत्री द्वारा सर्वसमावेशक अर्थ संकल्प बताते हुए जनता की बात करते हुए सरकार में भागीदारी बढ़ाना, किसान, गरीब, महिला, युवा ये विकसित भारत के स्तंभ बताए गए आदि मुद्दों पर चर्चा हुई। हमारे अकोला प्रतिनिधि प्रवीण बाहुर वाघ पत्रकार द्वारा कुछ सवाल किए गए। अकोला औद्योगिक क्षेत्र में कार्यरत असंगठित कामगार के भविष्य तथा रोजी सुरक्षा के उपलक्ष्य के सवाल पर अकोला के पालक मंत्री द्वारा जवाब दिया गया। 2025चा नुकताच अर्थसंकल्प सादर केला। त्यामध्ये विशेषतः कर असेल, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र, वीज आणि नियामक सुधारणा या 6 क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष सुधारणा करण्याचा संकल्प केलेला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास जी वित्तीय तूट आहे ती 4.9 वरून 4.4 वर खाली आणण्याचे ध्येय सरकारने ठेवल्याचे जाहीर केले आहे। ते करत असताना आपल्या अर्थमंत्री यांनी शेतकरी, महिला, अनुसूचित जाती, जमाती, उद्योजक, मध्यमवर्गीय यांना दिलेल्या सवलतीमुळे कुठेही कात्री न लावता उलट यामध्ये वाढ केल्याची आपल्याला दिसून येते। आणि या अर्थसंकल्पामध्ये आपण पाहिलं असेल की विकासाला गती देण्यासाठी सर्व समावेशक विकास प्रदान करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे। एकत्रितपणे अधिक समृद्धीसाठी आपल्या क्षमता जगासमोर मांडण्याचा प्रवास आपण सुरू करतोय, या गोष्टीवरही त्यांनी विशेष भर दिला। सर्व विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढत आहे। या गोष्टीला त्यांनी जगापुढे आणला। पुढील 5 वर्ष विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी आपल्याला हेही सांगितलं की आपल्याला आता यापुढे अद्वितीय संधी आपल्याला आहेत, त्या दृष्टीने आपल्या देशाचं कामकाज सुरू ठेवणार आहेत। आणि आपल्या या 10 वर्षामध्ये विकासाचा इतिहास आणि संरचनात्मक सुधारणांनी जे आपल्या सरकारने आतापर्यंत काम केलं त्यामध्ये जगाचं आपण लक्ष वेधलेलं आहे। विकसित भारत, शून्य गरिबी, 100% दर्जेदार शिक्षण, व्यापक आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे। अकोला से सी न्यूज संवाददाता प्रवीण बाहुर वाघ की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।